प्रेज द लॉर्ड. मी अमृता सुरवसे. सुंदर अशा दिवसासाठी मी खरंच देवाचे खूप आभार मानते. थँक यू जीजस, थँक यू फॉर दिस डे. अँड टुडे आय ब्रिंग अ ग्रेट प्रॉमिस ऑफ लॉर्ड. साम 139 वर्स 2. स्तोत्रसहिताचा 139वा अध्याय 2रं वचन आज आपण पाहणार आहोत. माझे बसणे उठणे तू जाणतोस, तू दुरून माझे मनोगत समजतो. हालेलुया. रिअली हाऊ प्रिशियस वर्स इट इज. खरंच खूप सुंदर असं देवाचं हे वचन आहे. बायबलचं वचन सांगते की देव आपलं उठणं बसणं जाणतो. तो दुरूनच आपल्या मनातील विचार, आपलं मनोगत समजतो. आपल्या मनात काय चाललंय हे दुरूनच त्याला समजतं. खरंच देवाचं माणसाच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष असतं. आपण देवापासून कोणतीही गोष्ट लपवू शकत नाही. आपल्याला कशाची गरज आहे, काय पाहिजे हे देव जाणतो. आपल्याला कोणत्या गोष्टीचा त्रास होत आहे हे देखील देव जाणतो. म्हणून वचन सांगते की मी दुरूनच तुझे मनोगत समजतो. येशूने शिष्यास बोलवून म्हटले, मला या लोकांचा कळवळा येतो, कारण आज 3 दिवस झाले ते माझ्या मागे आहेत आणि त्यांना खावयाला काही नाही. कदाचित ते वाटेत कासावीस होतील, म्हणून त्यांना उपाशी लावून द्यावे अशी माझी इच्छा नाही. शिष्य येशूला म्हणाले, एवढ्या मोठ्या लोकसमुदायाला जेव घालायला एवढ्या भाकरी या रानात आमच्याजवळ नाहीत. येशू त्यांना म्हणाला, तुमच्याजवळ किती भाकरी आहेत? ते म्हणाले, 7 भाकरी आणि काही मासे. येशू त्यांना म्हणाला की त्यांना बसवून घ्या. मग येशूने त्या भाकरीवर ते मासे घेऊन उपकार स्तुती केली व त्या मोडून शिष्यांना दिल्या आणि शिष्यांनी त्या लोकसमुदायाला दिले. मग ते जेवण तृप्त झाले. जेवणारे सुमारे 4000 पुरुष होते व स्त्रिया व मुले ही वेगळीच होती. हालेलुया. ह्या वचनावरून आपल्याला काय कळतं? पहिली गोष्ट म्हणजे तो लोकसमुदाय येशू जेथे जेथे जात होता तेथे तेथे त्याच्या मागे जात होते. ते त्याच्या मागे फिरत होते. काहीतरी आशेने ते त्याच्या मागे फिरत होते. देव मला बरं करेल, माझ्या मनातील सर्व इच्छा देव पूर्ण करेल, मला जे काही हवं आहे ते मला मिळेल, ह्या आशेने लोक त्याच्या मागे मागे फिरत होते. दुसरी गोष्ट म्हणजे लोक त्याच्या मागे मागे फिरत होते. 3 दिवस त्याच्या मागे मागे चालत होते. हे पाहून येशूला त्याचा कळवळा आला. ते लोक जर त्याच्या मागे चालले नसते तर येशूला त्यांचा कळवळा आला असता का? नाही. पण ते सतत त्याच्या मागे फिरत होते म्हणून येशूला त्यांचा कळवळा आला. तिसरी गोष्ट म्हणजे येशूला त्यांचा कळवळा आला व तो म्हणाला की हे लोक 3 दिवस झाले माझ्या मागे आहेत आणि त्यांच्याजवळ खावायला काही नाही. कदाचित ते वाटेत कासावीस होतील, म्हणून त्यांना उपाशी लावून द्यावे अशी माझी इच्छा नाही. ते लोक त्याच्या मागे फिरत होते म्हणून येशूला त्यांची काळजी वाटली, त्यांचा कळवळा आला. येशूला वाटले की हे लोक माझ्या मागे 3 दिवस झाले फिरत आहेत, हे वाटेत कासावीस होतील, ह्यांना त्रास होईल अशी येशूला त्यांच्याबद्दल काळजी वाटली. आणि चौथी गोष्ट म्हणजे येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, त्यांना उपाशी घालवून द्यावे अशी माझी इच्छा नाही. म्हणजे जेव्हा आपण त्याच्या मागे मागे चालतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याची आशा धरतो, त्याच्या मागे विश्वासाने चालतो, तेव्हा देव आपल्याला रिकामं काही न देता घालवून देत नाही. म्हणून येशू शिष्यास म्हणाला की आज 3 दिवस झाले ते माझ्या मागे फिरत आहेत, म्हणून त्यांना उपाशी लावून द्यावे अशी माझी इच्छा नाही. म्हणजे आपण जर विश्वासाने त्याच्या मागे चालत राहू, त्याची आशा धरून राहू, देव माझ्याकडे वळून पाहिलच, देव मला उत्तर देईलच, देव माझी आशा पूर्ण करेलच, देव मला बरं करेलच असा विश्वास जर आपण धरून राहू, आपण त्याच्या मागे चालत राहू, तर विश्वास ठेवा की देव तुम्हाला कधीही उपाशी काही न देता घालवून देणार नाही. जर तुम्ही खूप दिवसापासून, खूप वर्षापासून त्याच्या मागे चालत आहात, देवाची आशा धरून आहात, काही गोष्टी देवाला मागत आहात, तर विश्वास ठेवा की आज नक्कीच देवाला तुमचाही कळवळा येईल. तो तुम्हाला रिकामे उपाशी कधीही घालवून देणार नाही. म्हणून देवाचं वचन सांगते की तू माझे उठणे बसणे जाणतोस, तो दुरून माझे मनोगत समजतो. खरंच देव आपल्या मनातील सर्व इच्छा मागण्या जाणणारा देव आहे. तो दुरूनच आपल्या मनातील सर्व विचार जाणतो. पण आपल्याला त्याच्या मागे चालायला पाहिजे, विश्वासाने त्याला हाक मारायला पाहिजे, खूप पेशन्सली धीर धरून त्याची वाट पाहायला पाहिजे. आणि तेव्हा नक्कीच देवाला आपला कळवळा येईल व तो आपल्याकडे वळून पाहिल आणि तो आपल्याला रिकामे उपाशी कधीही घालवून देणार नाही. तर चला देवाच्या वचनावर विश्वास ठेवूया, त्याच्या वचनाला क्लेम करूया. नक्कीच या वचनाद्वारे देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करो. खूप जणांना देवाच्या ह्या जिवंत वचनाची गरज आहे. खूप जणांपर्यंत तुम्ही देवाचं हे जिवंत वचन शेअर करा. देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करो. शाल वी प्रे. हालेलुया. स्तुतीस पात्र, स्तुतीस योग्य देवा, धन्यवाद देते. हात उंच करून तुझी स्तुती, तुझं गौरव करते ईश्वराच्या. तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असू दे ईश्वराच्या. सुंदर अशा दिवसासाठी मी मनापासून तुझे आभार मानते ईश्वराच्या. सुंदर असं वचन देव बाप्पा, खूप सुंदर असं प्रॉमिस देव बाप्पा, तू आज आम्हाला दिलं उपकार मानते ईश्वराच्या. हो देव बाप्पा, तुझं वचन सांगते की तू आमचं उठणं बसणं जाणतोस प्रभू ईश्वप्पा, आणि दुरूनच आमच्या मनातील विचार जाणतोस प्रभू ईश्वप्पा, दुरूनच आमचे मनोगत तू जाणतो. हो ईश्वराच्या, खरंच खूप सुंदर असं वचन देव बाप्पा, तू आज आम्हाला दिलं उपकार मानते ईश्वराच्या.
हो ईश्वराजा, जेवढ्याने तुझं आजचं हे वचन ऐकलंय प्रभू येशू बाप्पा, त्या प्रत्येकाला तू आज आशीर्वादित कर प्रभू येशू बाप्पा. तुझ्या वचनावर विश्वास ठेवण्यासाठी, तुझ्या वचनाला क्लेम करण्यासाठी प्रभू येशू बाप्पा, तुझं वचन स्वतःवर घोषित करण्यासाठी, डिक्लेअर करण्यासाठी प्रभू येशू बाप्पा, आज तू प्रत्येकाला मदत कर, सहाय्य कर प्रभू येशू बाप्पा. हो ईश्वराजा, आणि त्यांच्या मनातील सर्व मनोगत तू आज पूर्ण कर प्रभू येशू बाप्पा. त्यांच्या मनातील सर्व विचार जाण प्रभू येशू बाप्पा, आणि देव बाप्पा त्यांच्या मनातील सर्व मनोगत तू आज पूर्ण कर. हो ईश्वराजा, माझा विश्वास आहे तू माझी प्रार्थना ऐकलेली आहे. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू येशू बाप्पा, जेवढे प्रेयर रिक्वेस्ट आलेत खूप विश्वासाने तुझ्या हातात देते. प्रत्येकाची प्रत्येक गरज नासरेत कर येशू, तुझ्या नावात तू आज पूर्ण कर. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू येशू बाप्पा, जेवढे लोक आजारी आहेत, त्रासात आहेत, संकटात आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत प्रभू येशू बाप्पा. हो ईश्वराजा, ज्यांची सर्जरी झाली आहे प्रभू येशू बाप्पा, जे आजारी आहे, जे कोमात आहेत प्रभू येशू बाप्पा, ज्यांना डॉक्टरांनी सर्जरी सांगितली आहे प्रभू येशू बाप्पा, हो ईश्वराजा, त्या प्रत्येकासाठी आग्रहाची विनंती करत आहे प्रभू येशू बाप्पा, तू स्पर्श कर आणि बरं कर प्रभू येशू बाप्पा. तुझं स्वर्गीय सामर्थ्य तू त्यांच्याकडे पाठवून दे प्रभू येशू बाप्पा, आणि तू त्यांना स्पर्श कर आणि बरं कर प्रभू येशू बाप्पा. त्यांच्या शरीरातील सर्व आजारांना, दुखणांना मी नासरेतकर येशू ख्रिस्ताच्या नावात कमांड करत आहे, आज्ञा करत आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात. सर्व आजार, सर्व दुखणं आज निघून जाऊ दे. हो देव बाप्पा, तू प्रत्येकाला स्पर्श कर देव बाप्पा, आणि बरं कर प्रभू येशू बाप्पा. हो ईश्वराजी, ह्या प्रार्थनेमध्ये देव बाप्पा, जेवढे तुला हाक मारत आहेत, ओरडत आहेत देव बाप्पा, तुझ्या चरणाजवळ आलेत प्रभू येशू बाप्पा, त्या प्रत्येकासाठी विनंती करत आहे. त्यांची प्रत्येक गरज नासरेतकर येशू तुझ्या नावात तू आज पूर्ण कर. त्यांच्या शरीरातील सर्व रोग नासरेतकर येशू तुझ्या नावात आज निघून जाऊ दे. हो देव बाप्पा, तू स्पर्श कर आणि बरं कर प्रभू येशू बाप्पा. माझा विश्वास आहे ईश्वराजा, तू माझी प्रार्थना ऐकलेली. I pray in the name of Jesus. Amen.